लोकसभा निवडणुकीत मनसेचं पानिपत झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेच्या माध्यमातून शनिवारी त्यांची भूमिका मांडणार आहेत। या मला आपल्याशी बोलायचंय ही या सभेसाठी तयार करण्यात आलेली कॅचलाईन सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। पराभवानंतर राज ठाकरेंचं हे अरण्य रुदन आहे की भावनिक साध अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शनिवारी जनतेला सामोरे जाणार आहेत। 31 मेला चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होतीये। या सभेच्या निमित्तानं राज्यभर वातावरण निर्मिती केली जातेय। पोस्टर्सवर राज ठाकरेंची छबी आणि त्यांनी केलेल्या आवाहनाची नाक्या नाक्यावर चर्चा सुरू झाली आहे। राज ठाकरेंचं पोस्टरवरचं छायाचित्र हे मनसे स्थापनेच्या काळातलं आहे। या मला आपल्याशी बोलायचंय अशी भावनिक साध त्यांनी लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर घातल्याचं बोललं जातंय। असं मला वाटत नाही। त्यांची स्वतंत्र एक लोकांशी संपर्क साधण्याची एक शैली आहे, एक पद्धत आहे। त्यातला भाग म्हणून याच्याकडे खरं तर बघणं गरजेचं आहे। तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या वर्षी ज्या महाराष्ट्रभर 10 सभा झाल्या होत्या, त्या सभेच्या वेळेला त्यांनी जी आमची तुम्ही कदाचित जर होर्डिंग किंवा बॅनर्स पाहिले असतील तर त्याच्यावरती असं की लिहिलं होतं की मी मत मागायला नाही मत मांडायला येतोय। आणि यावेळेला त्यांनी म्हटले की या मला आपल्याशी बोलायचंय। राज ठाकरे जनता आणि कार्यकर्त्यांशी नेमका काय संवाद साधणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी अवघे 4 महिने हाती असताना मनसेला नव्या उभारीची गरज आहे। त्या दृष्टीनं ही सभा महत्त्वाची असणार आहे। लोकसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर मुंबईत होत असलेली राज ठाकरेंची राज्यव्यापी जाहीर सभा जणू पक्षाच्या अस्तित्वाची कसोटी आहे। पराभवामुळे मनसे कार्यकर्ते खचलेले आहेत। मात्र राज ठाकरेंची सभा पडली तर पक्ष कोसळेल याची नेत्यांना पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते आहे। शनिवारच्या सभेसाठी पक्षाची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे। सुमारे 4 लाखांच्या गर्दीचं टार्गेट नेत्यांना ठरवून देण्यात आलंय। त्यासाठी सुमारे 7800 बसगाड्यांची व्यवस्था पुरवण्यात येणार आहे। सभेच्या ठिकाणी म्हणजेच सोमय्या मैदानाच्या परिसरात तसंच शाळांच्या वर्गांमध्ये राज्यातून सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि जेवण पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या काही कार्यकर्त्यांसाठी रेल्वेचे काही डबेही आरक्षित करण्यात आलेत। सभेला जास्तीत जास्त गर्दी होण्यासाठी राज्यभर निरीक्षक पाठवण्यात आले असून ते सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करतायत। राज ठाकरेंच्या भावनिक आवाहनावर आता पक्षातही चर्चा सुरू झाली आहे। आतापर्यंत मनसेत अशी स्थिती होती की मनसैनिकांना कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंना सांगावं लागे की साहेब आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे। पण त्यावेळी साहेबांकडे वेळ नव्हता। त्यांनी कार्यकर्त्यांना बोलूही दिलं नाही। त्याचा परिणाम ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत दिसला। मनसे उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होण्याची नामुष्की ओढावली। त्यामुळे धास्तावलेल्या राज ठाकरेंनी दुखावलेली मनं जोडण्यासाठी आता भावनिक साध घातलीये खरी, पण आता बोलून काय फायदा असं म्हणत कार्यकर्त्यांनी सभेकडे पाठ फिरवली नाही म्हणजे झालं असंच म्हणावं लागेल। त्यातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याचा मार्ग पत्करला। या पार्श्वभूमीवर पराभवाच्या आत्मपरीक्षणाचा राजमार्ग कसा असेल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।